नमस्कार मंडळी, मी प्रतिभा नगरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. धोंड्याच्या महिन्यात मी माझ्या आईची पूजा केली. आईचे पाय धुतले, हळदी कुंकू लावलं, ओवाळलं, आईला साडी वगैरे घेतली. त्यानंतर हा व्हिडिओ माझा धोंड्याच्या महिन्यातला बाकी राहिला होता, म्हणून आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. नक्की शेवटपर्यंत बघा. कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धोंड्याच्या महिना म्हणजे फक्त परंपरा नाही, तर आई, मुलगी, जावई, कुटुंबातील प्रेमाचा सुंदर सोहळा आहे. आपल्या नात्यांना पुन्हा एकदा प्रेमाने जोडणारा महिना आहे. या महिन्यात आई, वडील, जावई, मुलगी, कुटुंबातील मोठी माणसं यांचा मानपान केला जातो. त्यांची पूजा केली जाते, पाय धुतले जातात, हळदी कुंकू लावलं जातं, ओवाळलं जातं आणि प्रेमाने भेटवस्तू दिल्या जातात. माझ्यासाठी हा क्षण खूप खास होता, कारण मी माझ्या आईचे पाय धुतले. आईची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही. आपल्यासाठी आयुष्यभर झटते. आपल्यासाठी कितीही त्याग केला तरी पण आपण तिच्यासाठी वेळ काढतो का, हा विचार मनाला लागून जातो. आईचे पाय धुताना मनातून एकच भावना आली, आई, तुझं क्षण ही मी कधी फिरू शकत नाही, पण तुझा आशीर्वाद माझ्यासाठी सगळ्यात मोठं धन आहे. तुमच्याही कधी योग आला तर नक्की आपल्या आईचे पाय धुवा, तिची पूजा करा, तिच्या डोळ्यात बघून तिला धन्यवाद म्हणा. खरंच खूप समाधान मिळतं, मन शांत होतं आणि आईचा आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटतं. तर मग काकूचीही पूजा केली, काकूला साडी वगैरे दिली आणि खूप छान वाटत होतं. आईसारखीच असती काकूसुद्धा. तर व्हिडिओ नक्की बघा. कसा वाटला तर सांगा. धोंड्याच्या महिन्यातला आपापले हेच शिकवतो की नाती आपली जपली पाहिजे, मोठ्याचा आदर केला पाहिजे, आपल्या संस्काराची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. आजचा हा व्हिडिओ माझ्या मनाचा खूप जवळचा आहे. नक्की बघा आणि तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कसा वाटला माझा व्हिडिओ. आईच्या पायाशी खरंच सुख आहे. आईचा आशीर्वाद असेल तर आयुष्यात कोणतीही